पाहुयात पुढची बातमी। राहुल गांधींची जीभ छाटण्याऐवजी राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या, असं भाजप खासदार अनिल बोंडे यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून सातत्यानं राहुल गांधींवर टीका केली जाते। नुसती टीका नव्हे तर विखारी आणि पातळी सोडून ही टीका केली जाते। यामध्ये महाराष्ट्रातले नेते, देशातले नेते सगळेच सामील झालेत। यावरूनच संतप्त होऊन काँग्रेसनं थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे। काय आहे हा सगळा प्रकार पाहणार आहोत या रिपोर्टमधून। माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी दिलं। तर जीभ छाटू नये पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। महायुतीच्या नेत्यांना झालंय तरी काय? जीभ छाटा, जिभेला चटके द्या, अशी जिभेला हाड नसणारी वक्तव्य महायुतीचे नेते राहुल गांधींबाबत करू लागले आहेत। राहुल गांधींनी अमेरिकेत बोलताना आरक्षणाबद्दल एक विधान केलं। जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं। त्यानंतर महायुतीचे नेते राहुल गांधींवर अक्षरशः तुटून पडले। शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। संजय गायकवाड यांच्या पाठोपाठ भाजपचे खासदार अनिल बोंडे यांचीही राहुल गांधींवर टीका करताना जीभ घसरली आहे। राहुल गांधींची जीभ छाटू नका तर त्यांच्या जिभेला चटके द्या, असं बोंडे म्हणाले। नाही, जीभ छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे। आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे। ते राहुल गांधी असो की तो ज्ञानेश महाराव असो की तो श्याम मानव असो। बोंडेंच्या या टीकेनंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। बोंडे यांना महाराष्ट्र किंवा अमरावतीत दंगल घडवायची आहे का, असा आरोप यशोमती ठाकूरांनी केलाय। डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे। मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे। एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे, हा तर डॉक्टर आहे, बेअक्कल आहे, मूर्ख माणूस आहे, हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय। तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा। तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा। तुम्ही प्रवृत्त करता, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। राहुल गांधींवर महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांनी एक खळबळजनक आरोप केलाय। राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचं राऊतांनी म्हटलंय। सभी एक ही भाषा में बोल रहे हैं कि राहुल गांधी के ऊपर हमला करने। कोई कहता है कि उनकी जुबान काट के जो लेके आएगा उसको मैं 11 लाख दूंगा। कोई उनको आतंकवादी कहता है, कोई उनके ऊपर हमले की बात करता है। ये एक षड्यंत्र है, एक साजिश की रचना है। इस तरह से राहुल गांधी के नेतृत्व में इस देश का पूरा विपक्ष एकजुट हुआ है और होता रहेगा। उससे अगर किसी के मन में डर पैदा हुआ है तो लोकतंत्र में, इस देश के लोकतंत्र में ये समस्या हल करने का ये मार्ग नहीं कि विपक्ष को जान से मारने की धमकी दी जाए। ये रशिया में होता है। संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंच्या वक्तव्याशी सहमत नाही, मात्र राहुल गांधींनी जपून बोलायला हवं, असं म्हणत बावनकुळेंनी बोंडेंची एक प्रकारे पाठराखणच केली आहे। मैं संजय गायकवाड़ या अनिल बोंडे के वक्तव्य से सहमत नहीं हूं।
उन्होंने ऐसा इस्तेमाल कहना भी नहीं चाहिए, लेकिन राहुल गांधी ने भी संभल के बात करनी चाहिए। जिस प्रकार से देश विरोधी बयान, समाज विरोधी बयान राहुल गांधी देते हैं, इनकी आदत है, 3 पीढ़ियों से हम देखते आ रहे हैं। जब महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने संविधान से आरक्षण दिया, तब पंडित जवाहरलाल नेहरू खड़े हो गए और कहा ये आरक्षण देना, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब और ओबीसी को आरक्षण देना, ये तो विकास में बाधा आएगा। महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरात सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींना लक्ष्य केलं जात आहे। राहुल गांधी दहशतवादी असल्याचं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंह बिट्टू यांनी म्हटलं होतं, तर राहुल गांधी यांची अवस्था त्यांच्या आजीसारखी होईल असं वादग्रस्त विधान दिल्ली भाजपचे नेते तरविंदर सिंह यांनी केलं होतं। राहुल गांधी एक नंबरचे दहशतवादी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री रघुराज सिंग यांनी केलंय। राहुल गांधींवर देशभरातून होणाऱ्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेस मात्र संतप्त झाली आहे। या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। या पत्रात खरगे म्हणतात, भाजपचे नेते राहुल यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, हे भविष्यासाठी घातक आहे। अशा नेत्यांवर अंकुश ठेवा आणि त्यांच्यावर कारवाई करा। राहुल यांना सातत्यानं मिळणाऱ्या धमक्यांमुळे काँग्रेस कार्यकर्ते त्रस्त आहेत। मला आशा आहे की राहुल यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडणार नाही। भारतामध्ये सुदृढ लोकशाही आहे, असं असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर अशा प्रकारचे जीवघेणे आरोप शोभणारे नाही आहेत। त्यामुळे नेत्यांनो, तुमच्या जिव्हांना वेळीच लगाम घाला, नाहीतर देशात अंधाधुंदी माजायला वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।